राजमाता जिजाऊ साहेब यांची जयंती तर आज आहेच, त्याच पद्धतीने विवेकानंदांची पण जयंती होऊन गेलेली आहे. त्याच्यामुळे हिंदुत्वाचा जर विचार केला तर अतिशय चांगला असा सुवर्णयोग जुळून आलेला. त्याच पद्धतीने आपलं सिद्धरामेश्वरांचं हे पवित्र शहर, ते गड्ड्याची जत्रा आहे, सगळे योग जुळून आलेले आहेत. आणि शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून आज हा भाषणाच्यासाठी मला इन्व्हाइट करण्यात आलेलं आहे, बोलवण्यात आलेलं आहे, याचा अतिशय आनंद आहे. आणि ही खरोखर हे माझं मी भाग्य समजतो, याची संधी मिळाली. या व्याख्यानाची सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम शिवाजी महाराजांची जी मुद्रा आहे त्या मुद्रेच्या वचनाने आपण सुरुवात करूया. प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते. त्याच्यातला छोटासा एक शब्द एक महत्वाचा आहे, प्रतिपश्चंद्र लेखेवर. प्रतिपदेचा चंद्र, आज पौर्णिमा आहे. प्रतिपदेच्या चंद्राला फार महत्व आहे, कारण प्रतिपदेचा जो चंद्र असतो त्याच्या पुढच्या दिवशीचा जो चंद्र आहे तो त्याहून मोठा असतो, सतत वाढत जाणारा असा तो चंद्र आहे. पौर्णिमेच्या नंतरचा चंद्र मात्र छोटा छोटा होत जातो. त्यामुळे पौर्णिमा असेल मोठी, पण तरी आपल्यासाठी प्रतिपदेचा चंद्रच जास्त महत्वाचा असो. तर हिंदवी स्वराज्य आणि आपण अशी आपण एक हा विषय आपण निवडलेला आहे. पण मुळात हिंदवी स्वराज्य म्हणजे काय आपल्याला माहिती आहे का? त्याही आधी स्वराज्य म्हणजे काय? कारण या संदर्भात आपल्याला म्हणजे आपल्या संघटनेच्या अनेक लोकांना माहिती असतं, हिंदुत्ववादी विचाराच्या अनेक लोकांना माहिती असतं, पण जे या संघटनेच्या आणि या विचाराच्या पलीकडचे जे लोक असतात ते आपल्याला प्रश्न विचारत असतात सातत्याने. ते बुद्धिभेद करत असतात जाणीवपूर्वक. त्यांना माहिती असतं खरं काय, आपल्यालाही माहिती असतं खरं काय, पण मुद्दाम शब्दांचे खेळ केले जातात आणि मूळ अर्थाला बगल मारली जाते. त्यामुळे स्वराज्य म्हणजे काय? तर स्वराज्य म्हणजे आपलं राज्य, सोपा शब्द, सोपा अर्थ. पण त्याही पलीकडे जाऊन ज्यांनी या स्वराज्याची शपथ घेतली अशा त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने स्वराज्याचा अर्थ अभिप्रेत काय होता, त्यासाठी त्यांनी रक्ताचा अभिषेक केलेला आहे पिंडीवरती. म्हणजे काहीतरी महत्व जास्त असणार आहे त्या शब्दाला, असाच उगीच नाहीये. म्हणजे हे स्वराज्य काही फक्त एकट्या शिवरायाचं नाही, हे स्वतः शिवाजी महाराजांनाही माहिती आहे. हे स्वराज्य एकट्या शिवरायांच्या पुढच्या पिढ्यांच्यासाठीचं नाही, मग नेमकं कोणाचं आणि कोणासाठी आहे? आपल्याला लोकशाहीची व्याख्या माहिती असते. लोकांसाठी लोकांचं केलेलं राज्य म्हणजे लोकशाही. स्वराज्य म्हणजे तेच आहे, स्वकीयांच्यासाठी स्वकीयांच्या करता केलेलं राज्य म्हणजे स्वराज्य. म्हणजे स्व कोण आहे ते त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे, हिंदवी स्वराज्य. आता या हिंदवी शब्दाची सुद्धा मोडतोड खूप लोकांनी केली आहे, पण खूप सोपं आहे खरं तर. आपल्या रोजच्या जीवनामध्ये कित्येक शब्द आपण वापरतो, मानव, पांडव, गौरव. हे शेवटी व केव्हा येतं? संस्कृत भाषेचा नियम आहे, उकारांती शब्द आला की शेवटी व येतो. पांडव शब्द कुठून आले? पंडूची पोरं पांडव, धनुची पोरं ती दानव, मनूची पोरं ती मानव. तसं हिंदूंचे वंशज ते म्हणजे हिंदवी, हिंदव. स्पष्टपणे सांगून ठेवलंय महाराजांनी, हिंदवी स्वराज्य, हिंदूंचं स्वराज्य. त्याबाबत कसलीही तिळमात्र शंका असता कामा नये. हिंदूंच्यासाठी हिंदूंनी केलेलं राज्य म्हणजे हिंदवी स्वराज्य. लोक वाटतील ते सांगतात की महाराज सेक्युलर होते. आज तर काय, आजकाल केंद्रीय मंत्री सुद्धा बोलायला लागले वाटेल ते. कोणाला काहीही वाटत, पण हे स्पष्टपणे सांगतो की सेक्युलरिझमचा शब्द युरोपमध्ये निर्माण झालेला आहे, तो भारतात तयार झालेला नाहीये. सेक्युलरिझमचा अर्थ काय? धर्मनिरपेक्षता. धर्मनिरपेक्षतेचा आणि हिंदुत्वाचा जराही संबंध नाही, असूच शकत नाही. आणि तरीही
छत्रपती शिवाजी महाराजांना सेक्युलर म्हटलं जातं, धर्मनिरपेक्ष म्हटलं जातं. कशाच्या आधारावर? काही उदाहरणं दिली जातात, पण ती उदाहरणं कशाची आहेत? ती सेक्युलरिझमची नाही आहे, धर्मनिरपेक्षतेची नाही. ती उदाहरणं कशाची आहेत? सहिष्णुतेची आहेत. सहिष्णुता आणि धर्मनिरपेक्षता ह्याच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. सहिष्णू म्हणजे सर्वांचा आदर राखणं, आपल्या मताच्या विरुद्धचे जरी असले तरी सुद्धा त्यांचा आदर राखणं. ही सहिष्णुता कुठनं येते? ती कुठल्या मॅकॉलेनी शिकवलं म्हणून येत नाही, ती आमच्या हिंदू धर्मातलाच येते. कारण हिंदू धर्माचा पायाच आहे की वेगवेगळे विचार असतील, सत्य वेगवेगळ्या स्वरूपात असेल आणि त्याचा आमच्या मताच्या विरुद्ध सुद्धा एखादं सत्य असू शकेल, त्याचा भले आम्ही स्वीकारणार नाही करणार, स्वीकार करायलाच पाहिजे असं बंधन नाही, पण अनादर करायची पण गरज नाही. आम्ही आदर राखतो. ही आमच्या हिंदू धर्माची शिकवण आहे. आणि त्याच हिंदू धर्माचं आचरण शिवाजी महाराजांनी केलं. त्याला लेबल सेक्युलरिझमच्या चिकटवण्याचं काय कारण आहे? लक्षात घ्या गेम कसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना हायजॅक करण्याचे प्रकार आहेत. म्हणजे तिळगुळाच्या लाडू आपण तयार करायचे, मग त्याच्यावर लेबल कुठलं पाहिजे? आपलंच पाहिजे ना. दुसऱ्याच कंपनीचं लेबल लागलं तर असं होता कामा नये. आणि हे दुहेरी काम होतं. कधी कधी आपणही झोपा काढतो, आपणही शब्दांमध्ये फसगत करतो, आपणही धरून चालतो की अरे जाऊ दे, आपलेच आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, आपलेच आहेत. कसं आहे, अनेकांनी काही वाटेल ते दुसऱ्या विचाराच्या लोकांनी जर काही बोललं ना, काही वाटत नाही. आपल्याच लोकांनी बोललं ना तर होईल. हा मास्टर स्ट्रोक सुद्धा असू शकेल, मी मान्य करतो, पण आपण सगळे धाडकरी. धाडकऱ्यांना मास्टर स्ट्रोक कळत नसतो आणि कळायची गरजही नसते. आता मी स्वतःला धाडकरी म्हणतो, तुम्हाला वाटेल हा कुठला धाडकरी, नुसतं जिना चढताना त्रास झाला याला. मी मान्य करतो आणि तरीही मी धाडकरी आहे. कशा अर्थी? आमची धार ही जिभेवरती आणि हातात आहे, लेखणीत आहे. तुमची धार खरी खरी तलवारीत आहे. पण आपलं उद्दिष्ट एकच आहे, आपण धाडकरी आहोत, एकाच विचाराचे आहोत. तुम्ही बघा, काही दिवसांपूर्वी एक मुलगा आत्महत्या करायला निघाला होता, आपल्याच विचाराचा होता. कोण, कुठल्या गावचा होता? महाराष्ट्रातलाच होता. केवळ आणि केवळ हिंदुत्व विचारांचा आहे म्हणून ना नात्याचा गोत्याचा त्याची जात कोणी बघितली नाही, कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या संघटनेचा आहे, काही बघितलं नाही. त्याचं आडनाव सुद्धा कित्येकांना माहित नाही. पण कुठून कुठून कशी कशी त्याला काउन्सिलिंग करण्यात आलं, समजावून सांगण्यात आलं, त्यांनी आत्महत्येचा निर्णय बदलला. हे हिंदुत्व आहे. महाराजांना अभिप्रेत असलेलं हिंदुत्व हे. एक एक धारकरी महत्वाचा आहे. 18 पगड जातीचा, वेगवेगळ्या जातीचा, वेगवेगळ्या भाषांचा. मी जातीच म्हणतो, धर्म नाही म्हणत, कारण धर्म एकच आहे. धर्म एकच आहे. केवळ मी या धर्मातला म्हणून मी म्हणत नाही. मी समजा दुसऱ्या कुठल्या उपासना पंथात जन्माला आलो असतो, माझे जर डोळे उघडले असते तरी मी हेच म्हणलं असतं की धर्म एकच आहे आपला, हिंदूंचा. धर्म म्हणजे हिंदू धर्म. धर्म हा एक मॉल असल्यासारखा असतो आणि रिलिजन हे छोट्या किराणाचं दुकान असल्यासारखं असतं. कधी वेगळा क्षण जर का मिळाला, वेगळी संधी मिळाली तर त्याविषयी सविस्तर सांगेल. पण आत्ता जिजाऊ साहेबांच्या विषयी जर असं सांगावं असं वाटतं की आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, पुण्यतिथी असेल, शिवप्रताप दिन असेल, राज्याभिषेकाचा दिवस असेल, संभाजी महाराजांचे दिवस असतील, हे सगळे आपण साजरे करतो. जिजाऊ साहेबांचे दिवस साजरे करतो आपण. पण त्यानिमित्ताने डीजे लावायचं, दारू पिऊन नाचायचं हे अभिप्रेत नाहीये. त्या विचारांचा जागर व्हायला पाहिजे. कारण आज कल्पना करा, वरून ते सगळेजण बघतायत आपल्याला, ह्याचं भान जर आपण ठेवलं तर त्यांना आवडतील का हे डीजेच्या भिंती? नाही आवडत. आज जिजाऊ साहेबांच्या जयंती निमित्त आपण एक निश्चय करू शकतो का की आया बहिणीवरनं शिव्या नाही घालणार? कारण आया बहिणींना शिव्या जर आपण घालतो, आपल्याला काय अधिकार आहे? लव जिहादच्या वरनं जेव्हा आपल्या आया बहिणी पळवून नेल्या जातात, त्यांच्या बाबत दुष्कर्म होतात, तर मग आपल्याला बोलण्याचा काय अधिकार होतो? जर आपण आया बहिणींच्या वरनं शिव्या घालत असतो. ही आदिशक्ती जगदंबा, ती तुळजाभवानी, ती आपल्यावर खरं म्हणजे रुसलेली आहे. कारण आपण रोज आया बहिणींचा उद्धार करतोय आपल्याच. थोडं वाईट वाटेल पण मुद्दाम सांगतो.
किमान आपण 364 दिवस जमणार नाही, एक दिवस जिजाऊ साहेबांच्या जयंतीच्या दिवशी निश्चय करायचा, दरवर्षी जिजाऊ साहेबांच्या जयंतीच्या दिवशी पूर्ण ते 24 तास आई बहिणीच्या वगैरे शिवाय नाही घालणार, कुणालाच नाही घालणार, किती काय वाटेल ते होते, असं निश्चय करूया ना. छोटी गोष्ट आहे पण मोठी आहे. त्याच पद्धतीने एक महत्वाचा मुद्दा असा वाटतो की मी तुम्हाला हिंदवी स्वराज्याच्या संदर्भात सांगितलं, परंतु काही जण बुद्धिभेद कसा करतात मगाशी मी बोलत होतो. एकदा असाच एका कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तराचं जेव्हा सेशन असतं त्याच्यात एकांनी मला विचारलं, विषय खरं म्हणजे मी पेशवे बाजीराव यांच्या जयंतीच्या दिवशीचं भाषण होतं त्या संदर्भातलं होतं, पण बाजीराव असतील किंवा अजून कोणी असतील सुरुवात शिवाजी महाराजांच्याच पासून होतोय, त्याच्यामुळे भाषणामध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख होताच. तर भाषणाच्या शेवटी एकाने विचारलं की सर एक सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु कोण? आणि असं विचारताना त्यांनी मुद्दाम हसत हसत विचारलं. आता त्याचा प्रश्न समजू नये इतका मी काही कच्चा खिलाडी नव्हतो, त्याला भांडण लावायचं होतं, तो ब्रिगेडी विचाराचा होता, ऐकत होतो. महाराजांचं एवढं उज्ज्वल, एवढं प्रचंड विशाल असं चरित्र डोळ्यासमोर आहे, पण त्याच्यातनं काय काढणार आपण, कसं काढणार आपण, आपल्यावरती आहे. हलके विचार दिसतात ह्याच्यातनं, जाती जातीत भांडणं लावून द्यायचे प्रयत्न त्यांचे दिसतात अशा लोकांचे. त्याला जे अपेक्षित उत्तर होतं ते मी दिलं नाही. मी त्याला एवढंच म्हणलं, शिवाजी महाराजांच्या आयुष्यात जे आद्य गुरु आहे, प्रथम गुरु आहे, त्यांचं स्थान कुणीच हिरावून घेऊ शकत नाही, आणि ती म्हणजे खुद्द राजमाता जिजाऊ साहेब. माझं उत्तर चुकत असेल तर मला माफ करा. तो मुलगा काहीच बोलू शकत नाही, कारण बरोबर त्याच्या सिलेबसच्या बाहेरचं उत्तर मिळालं ना त्याला. त्याला जे हवं होतं उत्तर ते माझ्या तोंडून आलं नाही, पण म्हणून मी चुकीचंही उत्तर दिलेलं नाहीये. आपण धारकऱ्यांनी ही सुद्धा कला विकसित केली पाहिजे. हात आणि पायाचा तर उपयोग करायचाच आहे, पण जिभेचा पण उपयोग करायचा आहे. कारण हे खरं आहे, आई हीच प्रथम गुरु असते, पहिली गुरु असते. आणि जर तुमची आई जर जिजाऊ साहेब असेल, क्या कहणे. ठीक आहे, इतरही अनेक गुरु येतील आयुष्यात पुढे, पण जिजाऊ साहेबांचं स्थान एक गुरु म्हणून कधीच ढळू शकत नाही. बरं, एक लक्षात घ्यायला पाहिजे, फक्त शिवाजी महाराजांना घडवलेलं नाहीये, संभाजी महाराजांना सुद्धा घडवलेलं आहे. कारण तानेपणीच आई गेली आहे संभाजी महाराजांची. म्हणजे आई म्हणून तर कार्य केलंच आहे, आजी म्हणून सुद्धा कार्य केलंय संस्कार देण्याचं. आणि साधे घरातले संस्कार नाही, राज्य कसं चालवायचं ह्याचे संस्कार आहेत. ते सोपं नाही आहे मित्रांनो. जिजाऊ साहेबांचं हे जे कार्य आहे आज घडीला इतकं महत्वाचं आहे. आपण याच्यातून एक प्रेरणा घेऊ शकतो की आपल्या अवतीभोवती अनेक सुप्त जिजाऊ असण्याची शक्यता आहे, आपल्याला फक्त माहित नाहीये, आपण टॅप केलं नाही. जसं बोर खणतो ना आपण, आपल्याला माहित नसतं जमिनीतल्या कुठल्या पॉइंटला खाली पाणी लागणार आहे, पण तो जो पानाड्या असतो त्याला बरोबर माहित असतं. आपल्या अवतीभोवती पानाड्या नाहीये फक्त. आणि जिजाऊच फार महत्वाची ना. जिजाऊच नसेल तर शिवाजी कुठून येणार आहे, संभाजी कुठून येणार आहे. आपल्याला शिवाजी हवाय आजच्या काळामध्ये, हवाय. म्हणून तर आपण एवढे सगळेजण जमलोय. नाहीतर मला सांगा 4 डोके एकत्र करणं किती अवघड आहे आजच्या काळात. पण तरी आपण सगळेजण जमलो एक विचार घेऊन. कारण आपण सगळे शिवाजी महाराजांची आराधना करतोय, पण शिवाजी महाराजांची आराधना करायची तर आधी जिजाऊ साहेबांची आराधना करावी लागणार आहे, जिजाऊचा शोध घ्यावा लागणार आहे. आणि हा जिजाऊचा शोध आपल्याला फार लांब घ्यायची गरज नाही, आपल्याच घरात आहे. आपल्याच आया बहिणी आहेत, आपल्याच मुली, आपल्याच भाच्या, आपल्याच पुतण्या. त्यांच्या कर्तृत्वाला उभारी द्यायलाच पाहिजे, पण त्याच वेळेला संस्कारांची सुद्धा वीण जपली पाहिजे. या दोन्ही गोष्टी आपण साध्य जर केल्या, आणि त्या कशा करायच्या याचं टेक्निक जिजाऊ साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे. ते जर यशस्वी पद्धतीने आपण केलं तर जिजाऊ साहेब सापडायला वेळ लागणार नाहीये. कारण काय आपल्याला वाटेल जिजाऊ साहेब म्हणजे काय, नुसतं लुगडं नेसलं, जिजाऊ साहेबांच्या थाटात त्या आयटी तसं रुबाबात गेलं म्हणजे जिजाऊ होते, असं नसतं. जिजाऊ साहेब व्हायचं असेल तर लोखंडाचं काळीज असावं लागतं. कुठलेही वाटेल ते आघात सोसण्याची मनाची तयारी असावी लागते.
आपण आता किती राणा भीमदेवी थाटामध्ये मोठमोठ्या घोषणा करू, वेळ आल्यानंतर निधड्या छातीने आपल्याला सामोरं जाता येणार आहे की नाही माहिती नाही. घटना प्रसंग तसा घडल्यानंतर सिद्ध होणार आहे. त्याच पद्धतीचं वाघाचं काळीज आधी जिजाऊ साहेबांचं पाहिजे, त्या आपल्या घरातल्या जिजाऊचं पाहिजे, तर शिवाजी तसा होणार आहे पुढे. त्यामुळे आणखीन एक निश्चय आपल्याला करता येईल की आपल्या आजूबाजूच्या या छोट्या छोट्या ज्या जिजाऊ आहेत त्यांचा आपण शोध घ्यायचा आहे जाणीवपूर्वक, आणि स्पार्क दिसला की त्यांच्यावर कसे संस्कार करायचे हिंदुत्वाचे, शिवाजी महाराजांचे, जिजाऊ साहेबांचे, हा निश्चय करायचा. हे करताना कुठली जातपात बघायची गरजच नाहीये. पण स्वतः शिवाजी महाराजांनी जातपात पाहिली नव्हती. छत्रसाल, राणा छत्रसाल कुठला, बुंदेलखंडचा, मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आजचा तो भाग आहे. तो मनुष्य, तो मुलगा, तेव्हा मुलगा होता तो प्रतापगडाच्या पायथ्याच्या लढाईच्या वेळेला, तो शिवाजी महाराजांच्या कार्याने इम्प्रेस झालेला होता, प्रभावित झाला होता. त्याला माहित नव्हती काय जात आहे महाराजांची. तो आला आणि म्हणाला, मला तुमच्या सैन्यात घ्या, मला लढायचंय, मावळा म्हणून लढायचंय. महाराज म्हणले, अरे तू शिवाजी होऊ शकतोस. महाराजांचे शब्द आहेत, तू शिवाजी होऊ शकतोस, इथे थांबू नकोस. आता मुघलांच्या छाताडावरती जाऊन एक स्वराज्य उभं कर, याच स्वराज्याची ब्रांच, शाखा तिकडं उघड, स्वराज्याचा विस्तार. तिथं जा, तिथं तुझे मावळे गोळा कर, लढ त्या मुघलांच्या विरुद्ध, त्या बादशाच्या विरुद्ध. ती प्रेरणा घेऊन छत्रसाल तिकडे गेलेला आहे आणि ती गोष्ट त्यांनी कायम स्मरणात ठेवली. पुढे जेव्हा तो म्हातारपणी संकटात आला तेव्हा त्यांनी बाजीरावांना बोलवून घेतलं. का बाजीरावांची आठवण आली? माझ्या शिवाजी महाराजांच्या भूमीतला मुलगा आहे, आता आज तो लढतोय, मी त्याला बोलवून घेतो. ही ज्योत जी पेटवण्याचं पहिल्यांदा कार्य जर कोणी केलं असेल तर ते जिजाऊ साहेब आणि शहाजी महाराजांनी केलेलं आहे. भले बंड फसलेलं असेल शहाजीराजांचं, पण ते फसलेलं बंड बरंच काही शिकून गेलेलं आहे शहाजीराजांना. अत्यंत स्ट्रॅटेजिक पद्धतीने त्यांनी पुढच्या सगळ्या एक एक खेळी खेळलेल्या आहेत, पडद्या मागं राहून. मित्रांनो, हा विषय खूप इंटरेस्टिंग आहे, खूप मोठा होऊ शकतो. पण इथं एक सांगावंसं वाटतं ज्याच्यातून आपण प्रेरणा घ्यायला पाहिजे, योग्य पद्धतीने घ्यायला पाहिजे, ते म्हणजे गनिमी कावा. आपल्याला खूप लोकांना असं वाटतं की गनिमी कावा हा फक्त रणांगणातच लढायचा असतो, गनिमी कावा फक्त सह्याद्रीच्या पर्वतांच्या डोंगराच्याच मदतीनेच करता येतो, असं नाहीये. गनिमी कावा म्हणजे थोडक्यात स्ट्रॅटेजिक पद्धती, आजच्या भाषेमध्ये ज्याला आपण गेम करणे म्हणतो, मास्टर स्ट्रोक, राजकीय खेळी, शत्रूला हुल देणं, चकवणं कुठल्याही पद्धतीने, ते म्हणजेच गनिमी कावा. गनिम म्हणजे शत्रू, कावा म्हणजे डावपेच, शत्रूला भुलवण्याचे, फसवण्याचे डावपेच. हे तंत्र. बरं, आणखीन एक गोष्ट, महाराजांचं चरित्र आपण सगळे पाठही करतो, लक्षात ठेवतो, पण महाराजांनी एकदा वापरलेला गनिमी कावा दुसऱ्या शत्रूच्या बाबतीत वापरलेला नाहीये. लक्षात घ्या, अफजल खानाला मारताना जे वाघनख वापरलं शाहिस्तेखानाच्या वेळेला ते वापरलेलं नाहीये. तंत्रही वेगळं. बरं, शाहिस्तेखानाच्या वेळेला मुठभर सैनिक घेऊन ते आत गेलेले, फिदाईन अटॅक म्हणतो ना आपण, आत्मघाती हल्ला, तसा आत्मघाती हल्ला केला. तंत्र पूर्ण वेगळं आहे. अफजल खानाच्या वेळेचं तंत्र पूर्ण वेगळं आहे. हीच तर खुबी आहे गनिमी काव्यातली, प्रत्येक वेळेला तंत्र वेगळं पाहिजे. हे रणांगणाचं झालं, हे राजकीय डावपेचामध्ये सुद्धा करता येतं. राजकीय डावपेच म्हणजे निवडणुकाच पाहिजे असं काही नाहीये. आपल्या अवतीभोवती पण राजकारण असतं, फक्त धनुष्याचं टोक आपल्या बाजूला नको. आपण जर आता एका विचाराचे आहोत तर धनुष्याचं टोक हे समोर पाहिजे, पिसं आपल्या हातात पाहिजे. जे राजकारण खेळायचं ते अंतर्गत नाही खेळायचं, बाहेर खेळायला पाहिजे. राजकारण घरात नाही खेळायचं. घरात घरं खूप फुटून झाली आपली, गरज नाहीये. अगदी छत्रपतींची पण घरं फुटली, 2 गाद्या तयार झाल्या. का? कारण ते भान सुटलं की धनुष्याचं टोक कुठं पाहिजे. ठीक आहे, होत असतं असं. इथून पुढे आपण काय करू शकतो, म्हणून हिंदवी स्वराज्य आणि आपण काय करू शकतो. मित्रांनो, हिंदवी स्वराज्याच्या संदर्भात आपल्याला फसवण्याचे जे कामं केली जातात ना, जसं मी मगाशी म्हणलं, ट्रॅपमध्ये फासे टाकण्याचा प्रयत्न केला जातो, शब्दात अडकवण्याचा प्रयत्न केला जातो. तुम्हाला पण अनुभव आला असेल कट्ट्यावरती. गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे बहुतेक, त्या 1 वर्षापूर्वीचा. संभाजी महाराजांच्या, छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत एक वाद सुरू झाला होता अचानक. धर्मरक्षक की काय स्वराज्य रक्षक की धर्मवीर.
कसले फालतू वाद काढले होते, ज्यांना मुळात स्वराज्य म्हणजे आता मी जे सांगितलेलं हिंदवी स्वराज्य म्हणजे स्वराज्य, त्या स्वराज्याचं रक्षण करणं म्हणजे धर्मवीरच आहे, हे ज्यांना माहिती आहे त्यांच्या दृष्टीने हा वाद म्हणजे मूर्खपणाचा वाद आहे. कारण स्वराज्याचं रक्षण करणं म्हणजे हिंदू धर्माचं सुद्धा रक्षण करणं आहे, हिंदवी स्वराज्याचं रक्षण करणं आहे, म्हणजे तो मनुष्य धर्मवीरच आहे. कुठले वाद आपल्याला निर्माण केले जात होते, पण आपण वाहवत जात असतो. त्यामुळे एक मावळे म्हणून आणि धारकरी म्हणून आपलं कर्तव्य आहे, समजा जरी आपले धर्म बांधव वाहवत गेले एखाद्या वादामध्ये तरी आपण वाहवत नाही जायचं, हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून तर आपण ही टोपी घातलेली आहे. मित्रांनो, हिंदू म्हणून जन्माला आलं म्हणजे हिंदुत्ववादी झालं असं नाही, फरक आहे. हिंदुत्ववाद्यांच्या पुढची, हिंदुत्व निष्ठांच्या पुढचं पहिलं उद्दिष्ट असलं पाहिजे, जे माझे हिंदू बांधव आहेत, जे अजून हिंदुत्ववादी नाहीत, त्यांना मी या हिंदुत्वाच्या परिघात आणलं पाहिजे, हिंदुत्ववादी विचारात आणलं पाहिजे. एक गोष्ट अवघड आहे मात्र, ज्यांची खिचडी तयार झालेली असते त्यांच्याकडून काय अपेक्षा नसते, त्यांच्यात काय बदल होत नसतो. पण जे तरुण असतात, जे लहान असतात, त्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा ठेवू शकता. जे काठावर बसलेले असतात त्यांच्याकडून आपण अपेक्षा करू शकतो. आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण करावं, फार वाद घालण्यात पडू नये. कारण काय, कधी कधी दगडावर आपण आपलं डोकं आपटलं तर आपलं डोकं फुटतं, दगड नाही फुटत. आणखीन एक मुद्दा, आपण काय करू शकतो याच्या संदर्भात सांगतो. 3 मुद्दे लक्षात घ्या तुम्ही कधी पण. सध्या आपल्या धर्मावर जो आघात चाललेला आहे तो 3 पातळीवर चाललेला आहे. आई, काळी आई आणि गाई. काळी आई म्हणजे जमीन, भूमी. आई म्हणजे आया बहिणी, त्यांच्यावरती आघात होतो आपल्या धर्मातल्या, आणि गायींच्या वरती तर आघात होतोच आहे. या तिन्ही आपल्यासाठी आईच आहेत. आईच्या संदर्भात जो आघात होतोय लव जिहादच्या स्वरूपात होतोय, वेगवेगळ्या पद्धतीने होतोय. त्यासाठी आपण काय करू शकतो, तर आपल्याला काय वाटतं माहितीये का, श्रद्धा जेव्हा गेली तिचे 36 तुकडे झाले, लगेचच काही गोष्टी व्हायरल झाल्या. तिने टिकली लावली असती तर ती टिकली असती. मग काही दिवसानंतर टिकली लावलेल्यांचे पण मुर्दे पडले ना, बॅगात भरून आल्या, फ्रीजमध्ये कोंबल्या गेल्या. टिकलीमध्ये जोर असतो असं नाहीये. आपण जर कपाळीला जो गंध लावले त्याच्यात जोर नाहीये. आपल्या मनामध्ये जी ज्योत पेटलेली आहे ना, तिथं जो गंध लागलेला आहे तो महत्वाचा आहे जास्त. हे त्याचं प्रतीक आहे फक्त. समजा घाम आला, गंध पुसला गेला म्हणून काय आपण लगेच हिंदुत्व निष्ठ राहिलो नाही असं होत नाही, आपण लगेच सेक्युलर होत नसतो. हीच गोष्ट टिकलीच्याच बाबतीत आहे. आपल्या आया बहिणींच्या वरती दबाव टाकणं काहीही करून हा त्याच्यावरचा मार्ग नाहीये. कुणी काय कपडे घालायचे हेही महत्वाचं नाही. विचार, लहान बाळ असताना पासून कशा पद्धतीने तुम्ही त्यांना घडवताय, त्यांच्यावर काय संस्कार करताय हिंदुत्वाचे, त्यांच्यात लढाऊपणा कसा. पण तुम्ही लहानपणापासून जर का आपल्या घरातल्या मुलींना, मी मुलींच्या वरती जास्त फोकस करतोय का तेही आता सांगेनच, पण तत्पूर्वी आपण आपल्या मुलींना जर गायनाच्या क्लासेसला पाठवत असलो, डान्सच्या क्लासेसला पाठवत असलो, त्यांना घरात फक्त चूल मूल याच गोष्टींच्यासाठी पाठवत असलो, त्यांना कराटेचं प्रशिक्षण देतच नसलो, तर काय उपयोग आहे. मग त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्याच वरती आहे, अपेक्षित नाही आहे. त्या मुलींनी स्वतःचं संरक्षण स्वतः करायला शिकलं पाहिजे. त्यासाठी त्यांना कराटेचं प्रशिक्षण लावा, MMA चं प्रशिक्षण लावा. ती दुर्गेचं रूप आहे हे विसरू नका. महिषासुर मर्दिनी, महिषासुराचा नाश करण्यासाठी महिषासुर मर्दिनीलाच यावं लागलेलं आहे. आणि आजच्या या सुद्धा लव जिहाद रूपी असुराचा नाश करायचा असेल तर ते आपल्या आया बहिणी करणार, 100% करणार. फक्त त्यांना प्रशिक्षण द्या. प्रशिक्षणाशिवाय सैनिकाला सुद्धा लढता येत नाही, मग आपल्या स्त्रिया कशा लढतील. आपण आपलं 50% शरीर आधू ठेवून उपयोग नाहीये. त्यांच्यात सुद्धा धारकरी निर्माण होऊ शकतात. आता तर आपल्या सैन्यात, भारतीय लष्करामध्ये सुद्धा मुली येत आहेत. तर धारकरी, हिंदू विचारांच्या धारकरी म्हणून सुद्धा मुली पुढे येऊ शकतील. जिथे आपण काम नाही करू शकणार तिथे त्या करू शकतील. कारण
फक्त लव जिहाद आपण म्हणतोय, वेगवेगळ्या स्वरूपाचे जिहाद म्हणतोय, पण बुरख्यातून येणाऱ्या असुराला आपण पकडू शकू का? विचार करा. तिथं आपल्या महिला धारकरीच उपयोगी पडणार आहेत, पण त्यासाठी त्यांनी धारकरी बनण्यासाठी आधी लहानपणापासून त्यांच्यावर तसे संस्कार करणं एक हिंदुत्ववादी म्हणून ही आपली जबाबदारी आहे. दुसरी, आता हे मी बोललो आई या तत्वाविषयी. दुसरी गोष्ट, काळी आई. वक्फच्या संदर्भात सरकार काय करायचं ते करेल, नाही तर नाही करेल, त्यांना कोण आपण सांगणार. वक्फच्या संदर्भात काही चांगल्या गोष्टी घडतील सुद्धा, शक्यता आहे, पण आपण अशी शक्ती उभी केली पाहिजे की सरकारने हिंदू धरोहर वास्तू संरक्षण महामंडळ निर्माण करावं, अशी परिस्थिती निर्माण व्हायला पाहिजे. वक्फ राहू दे, तर जाऊ दे, काय करायचं, हिंदूंचं वक्फ सुरू होऊ देत ना. हिंदूंच्या पण प्रॉपर्ट्या आहेत, हिंदूंची मंदिर आहेत, हिंदूंच्या गड किल्ले आहेत, ते त्या महामंडळाच्या मार्फत होऊ देत संरक्षित. आपण क्लेम करा आणि घ्या ताब्यात. ज्या आपल्याच जमिनी आहेत, आपल्याच वास्तू आहेत, आपलीच घर आहेत, आपलीच मंदिर आहेत. एक एक सगळ्या गोष्टी करत जाण्यापेक्षा महामंडळच बनावं, चांगली गोष्ट आहे. कधी पण शत्रूची स्ट्रॅटेजी बघायला शिका. शत्रूंनी संघटितपणे संस्थात्मक स्वरूपाने जर काही कृती केली आहे, आपण पण संस्थात्मक स्वरूपाने करा ना कृती. त्यांनी कुठं एकटं दुःख काही केलंय? त्यांनी वक्फ बनवलंय, संस्था बनवली आहे. आपलं पण महामंडळ होऊ दे, असो ते महामंडळ होईल नाही तर नाही होईल, परंतु काळी आई आणि तिचं संरक्षण त्याच्यासाठी जे वाटेल ते करावं लागणार आहे. तुम्ही करताच आहात, पण अजून करावं लागणार आहे, कारण घटना फार डेंजर चालली आहे. चौथी गोष्ट. तिसरी गोष्ट, गाई. मी तिसरा नंबर दिलाय. खरं तर गाईला फार महत्वाचं स्थान द्यायला पाहिजे, मला कळतंय, पण प्रायोरिटी लिस्टवरती जर विचार केला, प्राधान्यक्रम ठरवायचा झाला, तर आपल्या घरापर्यंत गोष्टी येऊन ठेपल्या आहेत. आता काही घराघर, पूर्वी एकेकाळी घराघरात गायी होत्या, नाहीतर गाईला नंबर 1 ला ठेवला असता, दर्जा दिला असता. पण गायींच्याकडे आपलं इतकं दुर्लक्ष होत चाललंय की आपल्या आयांपर्यंत येऊन ठेपल्यात गोष्टी, म्हणून आईला पहिला दर्जा दिलाय आणि जमीन दुसरा दर्जा, तिसरा नंबर गाईला दिलाय. आता फक्त परधर्मीयांच्याच कडून धोका नाहीये गाईला, आपल्या धर्मातले सुद्धा बीफ म्हणून आता खायला लागलेले आहेत. जेव्हा गायींच्या तस्करी होतात ते काम तर तुम्ही धारकरी रोखतातच, चांगली गोष्ट आहे, पण त्याच पद्धतीने ज्यांना हे रोखण्याचं काम, तस्करी रोखण्याचं काम ज्यांना जमत नाही, अशांनी चांगले संस्कार करणं, ज्यांना ते बीफ खाण्यात मजा वाटते त्यापासून त्यांना दूर करणं, दुहेरी पातळीवरती हे काम व्हायला पाहिजे. आपल्याच लोकांच्या पासून सुरुवात व्हायला पाहिजे. प्रथम निदान एक उद्दिष्ट ठेवता येईल, पहिलं उद्दिष्ट की हिंदूंमधला एकही मनुष्य गाय खाणार नाही, अशी परिस्थिती निर्माण आधी पहिल्यांदा करूया. एका वेळेला एक पायरी, मग पुढची पायरी. या जोडीला इतरही करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण फार महत्वाच्या आहेत. आपण काय खातो याच्यावरनं एकमेकाला टोमणे मारतो. कोण शाकाहारी आहे, कोण मांसाहारी आहे, याच्यावरून एकमेकांच्या टोमणे चाललेले असतात खाजगीमध्ये. कोण कांदा लसूण खात नाही, याच्यावरनं चालतात भांडणं. कोण उपवास करतात करत नाही, ह्याच्यावरनं भांडणं चालतात. कोणाचं कुठलं गाव आहे, कुठलं शहर आहे, याच्यावरनं प्रॉब्लेम चालतात. आपण सोलापुरी लोक पुण्याला टोमणे मारतो, पण खरं तर पुण्याला तरी किमान कोणी टोमणे मारायला नको. मला काही पुण्याविषयी काहीतरी माझ्या तिथं प्रॉपर्टी आहे म्हणून मला त्याच्याविषयी प्रेम आहे असं मी म्हणत नाहीये. पुण्याला टोमणे मारायचं कारण खरं काय असतं माहिती का? पेशव्याचं शहर म्हणून टोमणे मारायचे असतात प्रत्येकाला. ब्राह्मणाला शिव्या घालायच्या त्यानिमित्त. मान्य आहे, ब्राह्मणाला शिव्या घाला, हरकत नाही, चालतं. पेशव्यांना पण शिव्या घाला, चालतं. पण पुण्याला कशाला शिव्या घालायच्या? कारण पुणे तर शिवाजी महाराजांची कर्मभूमी आहे, जिजाऊ साहेबांची कर्मभूमी आहे. जिथं गाढवाचा फाळ फिरलेला होता अशा त्या गावामध्ये सोन्याचा नांगर फिरवलेला आहे जिजाऊ साहेबांनी, शिवाजी महाराजांनी कट्ट करून पुण्याला नावारूपाला आणलेला आहे. तो लाल महाल त्या पुण्याचाच आहे, शिवनेरी पुणे जिल्ह्यातच आहे. अशा त्या पुण्याला केवळ पेशव्यासाठी म्हणून बदनाम करायचं हे बरोबर नाही. या छोट्या छोट्या गोष्टी झाल्या, पण भारतभरातल्या एकाही गावाला, शहराला आपण स्वतः हिंदू म्हणून बदनाम करणार नाही, जोक म्हणून सुद्धा बदनाम करणार नाही, असा आपण निश्चय करूया. एक संघ हिंदू समाज कधी बनणार आहे? जेव्हा जाती जातीत भांडणं नाही होणार. भांडणं तर पुढची गोष्ट, साधा आपण जोक सुद्धा नाही मारणार.
चांभार चौकशा वाटेल तर बोलतात लोक, नाही बोलायला पाहिजे तोंडातलं एक शब्द असा नकोय निघायला, जोक म्हणून पण नकोय निघायला. त्याच पद्धतीने गावागावामध्ये आता मी जसं म्हणलं तसं टोमणे, गरीब श्रीमंतातला वाद, शहर आणि ग्रामीण भागातला वाद, असे कुठलेही जे वाद असतील ते दूर व्हायला पाहिजेत. असं करून एकीकरण होणार आहे. एकीकरण हाच याच्यावरचा उपाय आहे. सर्व जातीय, सर्व प्रांतीय भाषा, भारतीय भाषा ज्या ज्या आहेत त्या सर्वांचा आदर आणि त्याविषयी प्रेम असलंच पाहिजे. आणि संस्कृत सहित, कारण ती आजी आपली. तसं जर झालं आपल्याला वाटेल ह्या किती फालतू गोष्टी आहेत, पण ते चिलखत आहे आपलं. फक्त आपण एकीकरण करण्याचा अवकाश शत्रूच्या पोटात धडकी भरणार आहे. असं मित्रांनो, आज जिजाऊ साहेबांच्या चरणी हे व्याख्यानाचं पुष्प अर्पण करताना मला अतिशय आनंद होत आहे. चिदंबर दादा आणि पुरुषोत्तम दादा इथे आलेले आहेत, श्रीधर दादा आलेले आहेत. या सगळ्यांच्यामुळे ही आपल्यासोबत चर्चा करण्याची, माझे विचार तुमच्या पुढे मांडण्याची मला संधी मिळाली. त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ साहेब यांच्या कृपेने आज आपण सगळे हिंदू बांधव, हिंदू म्हणून तिथे अस्तित्वात आहोत. की एका अर्थाने त्यांनी आपल्यावरती केलेली कृपा आहे, ज्या कृपेतून आपण कधीच उतराई होऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांच्या चरणी मनोमन मी अतिशय मनापासून दंडवत घालतो आणि हे व्याख्यान इथेच थांबवतो. धन्यवाद. शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू